नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय गणित, घटक मापन, उपघटक लांबी या घटकाची अध्ययन निष्पत्ती हा पाठ आपण प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकणार आहोत. नंदू व सोनू या टेबलाची लांबी मोजा. ही लांबी तुमच्या हाताच्या वितीने मोजा व ती किती वीत भरते ते सांगा. या टेबलाची लांबी माझ्या 11 विती एवढी आहे. टेबलाची लांबी माझ्या 12 विती एवढी आहे. तुम्ही दोघांनी वितीने मोजलं तरी दोघांच्या मोजण्यात फरक का पडला? दोघांची वीत सारखी आहे का? माझी वीत सोनूच्या वितीपेक्षा लहान आहे म्हणून असं झालं. अगदी बरोबर. आता मी एकाच लांबीच्या 2 कागदी पट्ट्या दोघांनाही देते. त्यांनी ही लांबी मोजा बरं. टेबलाची लांबी या 9 पट्ट्यांएवढी आहे. मी मोजल्यावर सुद्धा 9 पट्ट्याच भरली. आम्हाला दिलेल्या पट्ट्या सारख्याच लांबीच्या होत्या म्हणून लांबी सारखीच आली. म्हणजे एकाच वस्तूची लांबी सारख्याच साधनानं मोजली तर ती समान भरते. आता मला खडूची लांबी मोजायची, तर ही पट्टी उपयोगी पडेल का? मॅडम, ही पट्टी तर खडूपेक्षा जास्त लांब आहे. आपण या कागदाच्या पट्टीच्या घड्या घालू आणि तिचे सारखे भाग करू. तिच्या झालेल्या लहान भागांचा उपयोग आपल्याला खडूची लांबी मोजण्यासाठी होईल. या पट्टीच्या 3दा घड्या घालून 8 समान भाग करू. या पट्टीजवळ मी खडू ठेवते. सोनू, या पट्टीची लांबी मोज. या खडूची लांबी 5 लहान भागांएवढी आहे. अंतर मोजण्यासाठी कंपास पेटीतील लहान पट्टी वापरतो. ही सेंटीमीटर पट्टी आहे. या पट्टीवर मोठ्या खुणांजवळ 1, 2, 3, 4 याप्रमाणे अंक लिहिलेले असतात. या संख्या सेंटीमीटर दाखवतात. 2 मोठ्या खुणांमध्ये लहान लहान खुणा असतात. त्या खुणा सेंटीमीटरहून लहान एकक दाखवतात. या प्रमाणित पट्टीनं आपण खडूची लांबी पुन्हा मोजू. या खडूची लांबी 8 सेंटीमीटर आहे. शाब्बास सलमा, अगदी बरोबर सांगितलेस. कमी लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर हे प्रमाणित एकक आहे. खडू, वही, पुस्तक, भेंडी यासारख्या कमी लांबीच्या वस्तू मोजण्यासाठी सेंटीमीटर या प्रमाणित एककाचा उपयोग होतो. या पट्टीचा उपयोग करून प्रवेशद्वाराच्या 2 खांबातील अंतर मोजूया का? नको, ही पट्टी खूपच कमी लांबीची आहे. माझ्याकडे एक लांब दोरी आहे. ती अंतर मोजण्यासाठी वापरू. आपण या दोरीच्या साहाय्यानं या प्रवेशद्वाराच्या 2 खांबातील अंतर मोजू. प्रवेशद्वाराच्या 2 खांबातील अंतर 3 दोऱ्यांएवढं आहे. मी कापड दुकानदार आहे. कोणत्याही माणसानं कापड मोजलं तरी त्याची लांबी समानच असली पाहिजे. म्हणून कापड मोजण्यासाठी आम्ही एक मोठी पट्टी वापरतो. या पट्टीची लांबी 1 मीटर असते. मीटर हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे.
1 मीटरचे 100 समान भाग केले की प्रत्येक भाग 1 सेंटीमीटरचा असतो. म्हणजेच 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. जास्त लांबी मोजण्यासाठी जास्त लांबीचं साधन घेणं सोयीचं असतं. कपाट, खिडकी, दरवाजा, आवारातील 2 झाडांमधील अंतर हे मीटर या प्रमाणित एककात मोजतात. आपण प्रवेशद्वाराच्या 2 खांबातील अंतर दोरीच्या साहाय्याने मोजलं होतं. ते पट्टीच्या साहाय्यानं मीटर व सेंटीमीटरमध्ये पुन्हा मोजू. 2 खांबांतील अंतर 3 मीटर 80 सेंटीमीटर आहे. मुलांनो, मापन या घटकामधील लांबी याविषयी तुम्ही काय शिकला ते सांगा. कमी अंतर मोजण्यासाठी सेंटीमीटर हे प्रमाणित एकक आहे. जास्त अंतर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक आहे. प्रमाणित एककाने अंतर मोजले व नंतर तेच अंतर कोणत्याही माणसाने प्रमाणित एककाने मोजले तर त्याची लांबी समानच भरते. मीटर हे 1 सेंटीमीटरच्या 100 पट असते.